बातमी अहिल्यानगरमधून आहे। अहिल्यानगरमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीला वेग आलाय। विभागीय आयुक्तांकडे महापौर आणि उपमहापौर निवडीचा प्रस्ताव आहे। 30 किंवा 31 जानेवारीला निवड होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीला स्पष्टपणे बहुमत मिळालेलं पाहायला मिळतंय। बातमी एका आंदोलनाची आहे। लाल वादळ सध्या नाशिकच्या वेशीवरती येऊन धडकणार आहे। विविध मागण्यांसाठी किसान सभेकडून लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलंय। आज नाशिकच्या म्हसरूळ या परिसरामध्ये मोर्चाचा मुक्काम असणार आहे। वन हक्क संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करण्यात येते। तसंच पैसा अंतर्गत असलेले रिक्त पद भरण्याची सुद्धा मागणी करण्यात येते। माजी आमदार जेपी गावित आणि किसान सभेच्या काही नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा लॉंग मार्च निघालाय। उद्या नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी होणाऱ्या चर्चेमधून तोडगा निघाल्यास लॉंग मार्च करणार असल्याचं सुद्धा बोललं जातं। मुंबईकडे हा मार्ग आयोजित करण्यात आलेला आहे। लाल वादळ आज नाशिकच्या वेशीवर येऊन धडकणार आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसोबत सुद्धा एक बैठक होणार आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईकडे कूच हे आंदोलक करणार आहेत। लाल वादळ आज नाशिकच्या वेशीवरती येतंय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येतंय। ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात। पैशांतर्गत असलेले रिक्त पद भरण्याची सुद्धा मागणी या आंदोलनामार्फत करण्यात येते। त्यामुळे या मागण्या मान्य होतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात यावेळी करण्यात आलेला आहे। म्हसरूळ भागामध्ये हे आंदोलन येत आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, यांच्या मागण्या आपण आता बघितल्या, नेमकं सरकारकडून काही मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो का या आंदोलकांचा? सिद्धेश, अद्याप तरी या सगळ्या मागण्यांसंदर्भात वरिष्ठ पातळीवरती चर्चा झालेली नाही अशा पद्धतीचं माहिती मिळते। मागच्या अनेक वर्षांमध्ये अशा पद्धतीचे लॉंग मार्च हे नाशिकमधून मुंबईकडे निघालेले आहेत। आपण ते बघितलेले सुद्धा आहे। पण मुख्यतः ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांवरती अद्याप तोडगा निघाला नाही आणि त्यामुळे अजून एकदा हे लॉंग मार्च जो आहे तो नाशिकमधून आता मुंबईकडे जाणार आहे। आज रात्री नाशिकच्या वेशीवरती दिंडोरी, कळवण, सुरगाणा या भागातून हा लॉंग मार्च जो आहे तो नाशिकमध्ये येईल आणि त्यानंतर उद्या नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात चर्चा केलं जाणार आहे। जे वन हक्क संरक्षण कायदा आहे ते लागू करा ही एक प्रमुख मागणी आहे आणि त्याच पद्धतीने देशांतर्गत जे रिक्त पद आहेत ते भरती करा अशी एक मागणी आहे। कारण अनेक आदिवासी तरुण हे बेरोजगार आहेत, या सगळ्या लोकांना नोकरीला लावा अशा पद्धतीची मागणी आहे। या दोन प्रमुख मागण्याच्या इतरही काही मागण्या आहेत। या सगळ्या मागण्या घेऊन हा लॉंग मार्च जो आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आज रात्री नाशिकमध्ये लॉंग मार्चचं मुक्काम असेल। उद्या सकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे आणि काही या सगळ्या मागण्यांवरती किंवा या मुद्द्यांवरती तोडगा न निघाल्यास हा लॉंग मार्च जो आहे तो मुंबईकडे जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळते। किसान सभेच्या नेतृत्वाखाली जे माजी आमदार जेपी गावित त्यांच्या नेतृत्वाखाली हा लॉंग मार्च जो आहे तो आता मुंबईकडे जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे। नक्कीच धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।